एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी आणि त्याचबरोबर कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जे आहे एमपीएससीचा अभ्यास करणारे एमपीएससीचे परीक्षार्थी विद्यार्थी आंदोलन करतात। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर एमपीएससी जी मुख्य परीक्षा आहे ती 26 तारखेपासून आहे, परंतु या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी शेकडो विद्यार्थी आहेत जे की या ठिकाणी अभ्यास करताना सुद्धा दिसून येतात आणि त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे। त्यांची एकच मागणी आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी आणि त्याचबरोबर कंबाईंड 2024 मध्ये ज्या पीएसआय एसटी आणि एसओच्या जागा असतील त्या जागेमध्ये वाढ करावी या मागणीसाठी विद्यार्थी या ठिकाणी सकाळपासून जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी बघतोय की मोठ्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद सुद्धा साधणार आहोत। खर तर सकाळपासून अर्थात या आधी जर आपण पाहिलं तर 11 तारखेला पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलन करत होते, त्यावेळी त्यांना पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये नेलेलं होतं आणि तेव्हा सुद्धा आपण पाहिलं की मध्यरात्री पुण्यातील जे एबीसी रस्ता आहे त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी रात्री आंदोलन करताना पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी उद्याच्या दिवशी त्यांनी शरद पवार जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि शरद पवारांची भेट घेऊन शरद पवारांतर्फे जे आहे एमपीएससी आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता पुढे काय झालं ते अद्यापही ह्या विद्यार्थ्यांकडूनच आपण जाणून घेणार आहोत। परंतु आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, आपण मोठ्या संख्येने आंदोलन करताय, काय मागणी आहे? 12 मार्च 2025 साली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा रिझल्ट लागला। त्याच्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर ईडब्ल्यूएस, एसीबीसी, ओबीसी आणि ओपन ह्या सर्वांचा कट ऑफ एकच लागला आणि जेव्हा 20 तारखेला मुख्य परीक्षेची लिंक ओपन झाली तेव्हा लिंक ओपन झाल्यानंतर एक रिझल्ट मध्ये काहीतरी गोंधळ आहे हे तेव्हा मुलांना समजलं। मग तो गोंधळ असा होता की जे राज्य सरकारने आपल्या मराठा समाजाला जे एसीबीसी आंदोलन एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे त्या मुलांमधील बहुसंख्य मुलं ईडब्ल्यूएस मध्ये अडकले होते। म्हणजे असं झालं की एखादा समाज पूर्व परीक्षा एका याच्यामधून संवर्गावरून भरतो आणि मुख्य परीक्षा दुसऱ्या संवर्गावरून निघते। आयोगाकडून पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही मुलांना। मग मुलांनी आपल्या ह्यांना काही राजकीय नेत्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मग सरते शेवटी कुठेही मुलांना आशा दिसली नाही। अभिमन्यू पवार साहेबांनी पण खूप प्रयत्न केले, त्यांचाही खूप खूप धन्यवाद आम्ही विद्यार्थ्या वतीने देतो। त्यांनी प्रयत्न केले पण त्यांनाही तेवढा मोठा रिस्पॉन्स भेटला नाही। मग शेवटी मुलं पवार साहेबांकडे गेले। पवार साहेबांनी मग विषयामध्ये लक्ष घालून मग त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केले। त्यांच्या तुम्ही जो मुद्दा मांडलेला होता एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसचा, तो प्रॉब्लेम आयोगाने सॉल्व्ह केला का? तो प्रॉब्लेम आयोगाने पूर्णतः सॉल्व्ह केलेला आहे असं आम्ही आमच्यातले सर्वजण म्हणत आहेत। पूर्णतः प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कारण आता कसं आहे आयोगाने लिंक ओपन केलेली नाहीये, फक्त एनसीएल ला टिक करायला सांगितलेलं आहे। मग जेणेकरून भविष्यात काय होईल की पूर्वी एनसीएल असलेले लोक आणि नंतर एनसीएल असलेले लोक ह्या मुलांमध्ये भविष्यात कोर्टात केसेस होऊ शकतात आणि ही ऍड मग 2 ते 3 वर्ष कोर्टामध्ये अडकू शकते। मग मुलांची एकच मागणी आहे की ही ऍड ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची शेवटची एक्झाम असल्यामुळे कुठलीही कोर्ट कचेरीच्या फंद्यात न पडता व्यवस्थित एका वर्षात परीक्षा होऊन मुलांना जॉईनिंग भेटावी यासाठी मुलं धडपड करत आहेत। प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत, आयोगाशी संपर्क करत आहेत, जेणेकरून मुलांनी एक 5-6 वर्षाचं जे त्यांचं हे अभ्यासामध्ये जे वेळ दिलेला आहे, अभ्यासामध्ये त्यांची एनर्जी जी गेलेली आहे त्याचा कुठेतरी त्यांना लवकरात लवकर फलित भेटावं यासाठी मुलांनी आपापल्या परीनं लढा चालू केलेला, आंदोलन सुरू केलेलं आहे। दादा आपण बघतोय की 26 तारखेपासून जी आहे ती परीक्षेला सुरुवात होणार आहे। आज 16 एप्रिल आहे, तुम्ही आंदोलन करता। हे बघा सर, परीक्षा किती वेळात होती याला महत्व नाही, तर ती कशा प्रकारे घेतली जाते याला जास्त महत्व आहे। जर आपण पाहिलं, जर काही गडबडीत जर आपण एक्झाम ही कंडक्ट केली 10 दिवसानंतर, तर त्याचे जे नंतर येणारे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला परवडणारे नाहीत। म्हणजे जर आपण ही आयोगाने जर एक्झाम जर रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात याचं जे म्हणजे कोर्टामध्ये ही म्हणजे जे विद्यार्थी गेलेले आहेत ते याच्या विरोधात उभा टाकू शकतात। म्हणजे ही ऍड न्याय प्रक्रियेत अडकू शकते आणि त्याच्यामुळे जी जॉईनिंग आहे
आधीच आयोग रिझल्ट लावायला खूप लेट करते आणि जर अशा प्रकारे जर परीक्षा तुम्ही रेटून नेली तर भविष्यात ही परीक्षा जॉईनिंग व्हायला मुलांना 3-4 वर्ष लागतील. तर एक प्रकारे हे मुलावर अन्याय आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे म्हणता की आम्ही युपीएससीचा सिलेबस वगैरे फॉलो करू, पण युपीएससीचा सिलेबस फॉलो करता पण युपीएससी सारखं तुम्ही देता का? युपीएससीची एक्झाम झाल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये पहिली आन्सर की येते. असं एमपीएससीचं कुठंच नाहीये. फक्त युपीएससीचा सिलेबस घेतलाय आणि ते कॉपी पेस्ट करून आम्हाला दिलेला आहे. आणि ही ऑब्जेक्टिव्हची शेवटची एक्झाम असल्यामुळे आमची विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे. आम्ही एवढा अभ्यास करून प्री मुख्य पास होतोय, पण आम्हाला वेळेवर जॉईनिंग वगैरे दिल्या जात नाही. मग हे आमची एक न्याय मागणी आहे. आम्ही असं काही वेगळं मागत नाही आणि आम्ही फक्त 45 दिवस हे काय तर हे न्याय मागणी आहे. असं नाही की आम्ही म्हणतोय की खूप वेळ द्या आम्हाला, असं नाहीये. 45 दिवस हे म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर हा न्याय हक्क आहे आमचा आणि ते आम्हाला मिळावं, फक्त एवढीच आमची मागणी आहे. आणि ही जर झाली तर आम्हाला आमचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळेल, ही फक्त मागणी आहे आमची. आपल्यासोबत इतरही काही विद्यार्थी आहेत. अ, दादा, काय सांगाल? तुम्ही आता 45 दिवसांनी परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करत. हा, आम्ही आयोगाच्या चुकीमुळे आमची शेवटची ऑब्जेक्टिव्हची संधी जाणार होती आणि आमची फक्त रास्त मागणी होती की आमची परीक्षा 45 दिवस पुढे ढकला. आज रजनीश शेठ सरांसोबत काही विद्यार्थी गेलेले आहेत आणि त्यांची मिटिंग नुकतीच सुरू झालेली आहे असं कळत आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की आयोगाकडून काहीतरी सकारात्मक निर्णय व्हावा, परंतु जोपर्यंत आयोगाचा निर्णय होत नाहीये तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहे. आणि आणि आज बऱ्याच अजून आता हे सर्वजण मुलं पण येथे जमलेले आहेत. ते जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणच उठणार नाही. आपण बघतोय की इथं विद्यार्थ्यांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे. इथं एमपीएससी ची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थिनी सुद्धा आहेत. आपण पाहतोय की खरं तर राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तिला 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे त्या परीक्षेला. पण या ठिकाणी विद्यार्थी एका बाजूला आंदोलन करतायत, दुसऱ्या बाजूला अभ्यास सुद्धा त्यांचा सुरू आहे. ताई, काय सांगाल? 26 तारखेपासून परीक्षा आहे, तुम्ही आंदोलन करताय, 45 दिवसांनी मुख्य परीक्षा पुढे ढकलताय. सर, आयोगाच्या चुकीमुळे आम्हाला तांत्रिक अडचणीमुळे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. जी ही एक्झाम आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि कंबाईन जागा वाढ, हा आमचा 2 मुख्य मुद्दे आहेत. आम्ही इथे आमची एक्झाम 26 तारखेला आहे. इथे आम्ही आंदोलन प्लस अभ्यास पण करतोय, कारण की एवढे टेक्निकल इश्यू आलेत, एवढं मानसिक खच्चीकरण झालंय. तर माननीय आयोगाला आणि माननीय सरकारला माझी हीच निवेदन आणि विनंती आहे की तुम्ही प्लीज मुलांचा विचार करा आणि मुलांच्या साईडने 100% रिझल्ट द्या किंवा मुलांसाठी सकारात्मक गोष्ट तुम्ही करा, जेणेकरून मुलांना आंदोलनाची वेळ येणार नाही. कारण की चुकीचं होते म्हणून एवढे मुलं आक्रमक झाले. जर सगळ्या गोष्टी प्रोसेस व्यवस्थित फॉलो झाल्या तर मुलं आंदोलन का करतील? नाहीच करणार. ताई, तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली होती, जर आपण पाहिलं 12 तारखेला. त्यानंतर त्या भेटीच्या नंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी आयोगांच्या अध्यक्षाशी बोलणार आहे. पुढे काय झालंय? सर, आयोगांच्या अध्यक्षाशी शरद पवार, माननीय शरदचंद्र पवार यांनी फोन लावला. त्याचंच रूपांतर आज 3:30 वाजता आयोगाबरोबर आपले एक शिष्टमंडळ गेले आणि भेट चालू आहे, त्यांचं बोलणं चालू आहे. किती वेळ आंदोलन सुरू असणार आहे? तुम्ही सकाळी 10 पासून आंदोलनाला बसलेला आहात. किती वेळ आंदोलनाला बसणार आहात? सर, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. काय बघतोय की कंबाईनच्या सुद्धा जागा वाढवाव्यात अशी मागणी आहे. काय प्रकार? सर, या आधीची जी लास्ट एक्झाम आहे ती 2023 ला झाली, 30 एप्रिलला. त्यानंतर 24 ला यायला हवी होती, ती 24 ला न येता ती इलेक्शनचं कारण देऊन 25 ला आली. त्यातही कंबाईनच्या जागा 400 जागा काढल्या, त्यात पीएसआयच्या ओनली 200 जागा. फॉर्म येतात 3 लाख आणि जागा आहेत 400. त्यातही पीएसआयच्या 200 जागा म्हटल्यावर नाहीच अजिबात. तर मग आमची अशी मागणी आहे की जर 2 वर्ष एक्झाम झालेली नाहीये तर कमीत कमी 1000 तरी जागा असायला हव्यात. 500 प्लस जागा, या आधी 22ची ऍड 650ची होती, 20ची ऍड जास्त होती. पण या वर्षी 2 वर्षानंतर एक्झाम होऊनही जस्ट 200 जागा काढलेल्या आहेत आणि त्यातही मुलांचे पेपर जे झालेले त्यात मुलं संभ्रमात आहे की कट ऑफ किती लागेल, किती मुलं बसतील. 200 जागा म्हणजे त्या 12चा रेशो घेतील, कमी स्टुडंट बसणार आहेत. मग 2 वर्ष जो आम्ही अभ्यास केला, महिन्याला जवळपास 8 ते 10,000 रुपये खर्च येतो पुण्यासारख्या ठिकाणी राहून. 2 वर्ष एक्झाम न झाल्यामुळे आम्ही जे घरून पैसे मागवतो ते फक्त अभ्यास करण्यासाठी आणि काहीतरी पोस्ट निघावी या हेतूनेच. तर जागाच निघाल्या तर आम्ही अभ्यासाचा आमचा काय अर्थ राहणार आहे? तर आमची सरळ मागणी आहे कमीत कमी कंबाईनच्या 1000 जागा व्हाव्यात आणि बाकी राज्यसेवेचे जे 45 दिवसांचा मुद्दा आहे ते त्यांना वाढ करून द्याव्यात. ताई, सातत्याने बघतोय की एमपीएससीच्या तांत्रिक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. ईडब्ल्यूएसचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त मार्क होते तरी त्यांचा गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नावच नाहीये. असे सर्रास प्रकार घडतायत आणि विद्यार्थ्यांना त्यांचा फटका बसतो. हो, तर मी राज्यसेवेला नाही, मी कंबाईन करते. पण आयोगाच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. कारण ते त्यांना फॉर्म भरायला त्यांचा बराच वेळ गेला, अभ्यासातून ते डिस्टर्ब झाले. मग त्यांना प्रॉपर 45 दिवस तरी वाढवून मिळावेत राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करायला.
त्यांचा वेळ गेलेला आहे, त्यामुळे ही मागणी. आणि यात आयोग वाढ व्हायलाच हवी, कारण कंबाईनची जर जागा, जोपर्यंत कंबाईनच्या जागा वाढ होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन पण थांबणार नाही. कमीत कमी 1000 ते जागा व्हायला हव्यात आणि PSIच्या जागा 500+. तेव्हाच मुलं सॅटिस्फाईड होतील, कारण 3 लाख मुलांचे फॉर्म आहेत आणि जागा जर या 200 आहेत, कोणते कोणते मुलांचं सिलेक्शन होणार आहे? त्यामुळे आमची सर्रास मागणी आहे की 500+ PSI व्हाव्यात आणि टोटल कंबाईनची 1000 तरी. आपल्यासोबत इतरही काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय किती वेळ आंदोलन सुरू असणार आहे आता? तर आता आम्ही कालपासून तयार करून आज आंदोलन सकाळी सुरू केलंय. आता आम्ही 2 मागण्या शासनापर्यंत, आयोगापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आम्ही आता इथंच अभ्यास करणार आहेत. मात्र नोटिफिकेशन आल्यापासून आयोगाचं इथनं हलणार नाही. चालतं. काय सांगाल दादा, नेमकं आता तुमची मागणी काय असते? जागा वाढ, कंबाईन मधल्या जागा वाढ झाली पाहिजे आणि नंतर मग जे राज्यसेवेची मुलं आहेत त्यांची 45 दिवस पुढे परीक्षा केली पाहिजे. बस एवढीच मागणी आहे आमची. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तुम्ही पण मुख्याला आहेत? नाही, मी कंबाईनला आहे. आपण बघतोय की विद्यार्थ्यांचं जे आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे आंदोलन सुरू आहे. खरं तर त्यांची सातत्याने मागणी आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती 45 दिवसांनी पुढे ढकलावी, कारण अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि त्याचबरोबर पाहिलं तर कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करताना पाहायला मिळतात. खरं तर 11 एप्रिल रोजी सुद्धा विद्यार्थ्यांनी पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्या विद्यार्थ्यांनी नेलेलं होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी पुण्यातील जे एबीसी चौक आहे त्या एबीसी चौकामध्ये जमलेले होते. मोठं आंदोलन सुद्धा त्यांनी उभारलेलं होतं. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर कालचा जो घटनाक्रम आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार यांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं. आणि त्यानंतर आज परत एकदा विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ एमपीएससीचे जे अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेण्यासाठी गेलेलं आहे. यामध्ये नेमका काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत, एमपीएससीचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ते आंदोलन करताना पाहायला मिळतात. तर 26 तारखेपासून राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर आहे. या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतात. एका बाजूला हातामध्ये पुस्तके घेऊन त्या परीक्षेची तयारी सुद्धा करताना विद्यार्थी या ठिकाणी पाहायला मिळतात. तर एका हातामध्ये भारतीय संविधानाचं जे प्रियांबल आहे, ज्याची जी प्रस्तावना आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिसतंय. कुठेतरी संविधानिक मार्गाने विद्यार्थ्यांची मागणी आहे की काहीही करून आमच्या ज्या परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि त्याचबरोबर कंबाईनच्या जागा वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थी करतायत. आणि त्याचबरोबर जोपर्यंत या बाबतीमध्ये आम्हाला सकारात्मक तोडगा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. जोपर्यंत या बाबतीमध्ये परीक्षा पुढे ढकलल्याचं नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका एकंदरीत विद्यार्थी घेताना पाहायला मिळतात. खरं तर या बाबतीमध्ये आयोगाकडून नेमका काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर तोडगा निघाल्याच्या नंतर विद्यार्थी हे आंदोलन कधी मागे घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट, या आंदोलनाचे अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.